हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 जय। कौन चले भाई कौन चले, शिवसेना के वीर चले। कौन चले भाई कौन चले, शिवसेना के वीर चले। कौन चले भाई कौन चले, शिवसेना के वीर चले। कौन चले भाई कौन चले, शिवसेना के वीर चले। मी वॉर्ड क्रमांक 117ची शिवसेना नगरसेविका तसेच मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीची उपाध्यक्षा डॉक्टर भारती सुबोध बावदानेचा सर्वांना जय महाराष्ट्र। बंधू आणि भगिनींनो, आजपर्यंत आपण सर्वांनी जे काही सहकार्य केले, ज्यातून मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा व संधी मिळाली, त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी आहे। म्हणूनच आज आपल्याशी माझ्या इथंपर्यंतच्या प्रवासाबाबत थोडेसे हितगुज करावेसे वाटत आहे। मी आणि माझे पती डॉक्टर सुबोध बावदाने, आम्ही दोघेही पेशाने डॉक्टर। सन 1997मध्ये विक्रोळी पार्कसाईड विभागात आम्ही जनतेला आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली। त्याचवेळी मी केवळ आपल्या दवाखान्यात येणाऱ्यांनाच आरोग्यसेवा न देता सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विभागामध्ये विविध आरोग्य शिबिरांचे तसेच वैद्यकीय प्रबोधनाचे कार्य केले। दरम्यानच्या काळात माझा लोकसंपर्क वाढत गेला। या कार्यात मला गोडी वाटू लागली। मी लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊ लागले। माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80% समाजकारण व 20% राजकारण हा जीवनाचा मूलमंत्र समजून विभागातील गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले। या सर्व गोष्टी निस्वार्थपणे करत असताना माझ्या या कार्याची दखल माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतली आणि सन 2012मध्ये मला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 117ची शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली। विक्रोळी पार्कसाईडचे भाग्यविधाते शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार व नगरसेवक स्वर्गीय शांताराम चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना नेते माननीय श्री लीलाधर डाके साहेब, बीड संपर्क प्रमुख माननीय श्री सुधीरभाऊ मोरे, शाखा प्रमुख व सर्व उपशाखा प्रमुख गटप्रमुखाच्या प्रयत्नाने व सर्व जनतेच्या सहकार्याने मी प्रचंड मतांनी विजयी झाले। याचे सारे श्रेय हे आपलेच होते। विक्रोळी पार्कसाईड हा विभाग तसा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ असल्याने येथे पाण्याचा प्रश्न फार मोठा होता। म्हणून पाण्याचे प्रश्न सोडविणे व इतर नागरी सुविधा जनतेला पुरवणे हे मी माझे प्रथम कर्तव्य मानले। सिद्धार्थनगर रत्नदीप सोसायटी येथे जनतेला 10 वर्षापासून पाणी मिळत नव्हते, म्हणून त्या ठिकाणी नवीन पंप बसवण्यात आले। आनंदगड टाकीवरून पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने जनतेला पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नव्हते। त्याकरिता 40 वर्ष जुने पाण्याचे पंप बदलून नवीन पंप बसवले। जय मल्हार सोसायटी खंडोबा टेकडी येथे मोडकळीस आलेले पंप हाऊस नव्याने बसवण्यात आले। एवढेच नव्हे तर म्युनिसिपल कॉलनीमधील सी कॉलनीमध्ये 4 इंचाची पाईपलाईन केल्याने जनतेला योग्यरित्या पाणीपुरवठा होत आहे। आपल्याच विभागातील रायगड विभाग, राहुल नगर व संजय गांधी नगरच्या माता गेले 40 वर्ष खड्ड्यातून पाणी भरत होत्या। त्यांच्या या वेदना कमी करण्यासाठी या विभागांना 6 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली असून या माता भगिनी आता त्यांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान व्यक्त करीत आहेत। त्याच्यापासून तर असर झाला, मॅडमला चांगली आमची ओळख लागली की हे लोक कसे पाणी पितात, म्हणून मॅडमनं काळजीपूर्वक काम आमचं केलंय, आम्हाला चांगलं पाणी भेटतंय। आपल्या माता भगिनींना नादुरुस्त अशा शौचालयामध्ये जावे लागत असे, म्हणून मी विभागामध्ये MSDP अंतर्गत एकूण 20 विविध ठिकाणी सुसज्ज अशी शौचालये बांधली। महाराष्ट्रावर ऊर्जेचे प्रचंड मोठे संकट आहे, म्हणून याच प्रकल्पाअंतर्गत रायगड विभागातील मुंबईतील पहिले सौर ऊर्जेचा वापर होणारे शौचालय बांधले। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। नागाबाबा नगरच्या रहिवाशांना घाटकोपरला जाण्यासाठी बस पकडण्यासाठी आनंदगड नाक्यापर्यंत यावे लागत होते, त्यामुळे त्याच्यासाठी नागाबाबा नगर ते घाटकोपर स्थानक या मार्गावर 386 क्रमांकाची बससेवा सुरू करण्यात आली। आपल्या विभागातील रस्ते बऱ्याच काळापासून नादुरुस्त झाले होते, त्यामुळे विभागातील जनतेला त्याचा त्रास होत होता।
म्हणून सुजाता हॉटेल ते धनसेवा पतपेढी येथील रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच म्युनिसिपल कॉलनी परिसरात पेवर ब्लॉक बसवण्यात आले. विक्रोळी पार्कसाईडचे भाग्यविधाते शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार व नगरसेवक स्वर्गीय शांताराम चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्या विभागात स्मशानभूमी बांधण्यात आली. त्याचे दुरुस्ती व नूतनीकरण करणे आवश्यक होते, म्हणून सदर स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले. आपल्या कोणी बांधवाच्या घरात जर एखाद्या बालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीकरता राजावाडी दफनभूमीशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे आपल्या विभागात बाल दफनभूमी बनवण्यात आलेली आहे. पार्कसाईडच्या 25-30 हजार लोकवस्तीच्या ठिकाणी लहान मुलांना दफन करण्यासाठी दफनभूमी नव्हती. मात्र आमच्या नगरसेविका भारतीताई बावदाने यांनी या ठिकाणी दफनभूमीचं काम केलं आणि त्यामुळे राजावाडीपर्यंत लहान मुलांना त्या दुःखद वेळी घेऊन जावं लागत असे दफन करण्यासाठी. परंतु आता पार्कसाईडमधल्या नागरिकांची या ठिकाणी खूप मोठी सुविधा झालेली आहे. तसेच आपल्या विभागामध्ये शववाहिकेची संख्या कमी होती व त्याची गरज ओळखून नवीन शववाहिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सर्व जाणताच की डेंग्यूने मुंबईबरोबरच इतर शहरातही मोठे थैमान घातले होते. अशा वेळी आपल्या विभागात डेंग्यूची लागण होऊ नये याकरिता डेंग्यूमुक्त मुंबईचे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून जनतेला डेंग्यूची लक्षणे तसेच घ्यावयाची काळजी या संदर्भात तज्ज्ञाचे मार्गदर्शन करण्यात आले. मुंबई स्माईलसारख्या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने सुभाषनगर येथील बालवाडीमध्ये सवलतीच्या दरात दवाखाना सुरू करण्यात आला आणि याचा लाभ कित्येक गोरगरीब बांधव घेत आहेत, याचा मला आनंद आहे. तसेच अमरज्योत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या व शिवसेनेच्या माध्यमातून नवरत्न मंडळ येथे मोफत नेत्रचिकित्सा, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात येत आहे. विभागामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आलेली आहे. प्रभास सोसायटी, मंगलदीप सोसायटी, शिवाजीनगर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करण्यात आलेले आहे. तसेच महिलांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा माझा प्रयत्न देखील यशस्वी होत आहे, याचा मला आनंद आहे. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी क्रांती सोसायटी व नवरत्न मंडळ येथे व्यायामशाळांना आवश्यक ती साहित्य पुरवण्यात आलेले आहे. पंचशील नगर, सिद्धेश्वर मित्रमंडळ, सोमेश्वर मंडळ, साने गुरुजी चौक, क्रांती सोसायटी, जय माता दी सोसायटी, संकल्प सोसायटी येथे शेड बांधण्यात आलेली आहे. वरील सर्व कामे पूर्ण होत असताना माझी जबाबदारी अद्याप संपलेली नाही. अजूनही कित्येक कामे विभागात होणे आवश्यक आहे. त्याकरिता काही कामे प्रस्तावित असून त्याची योग्य ती कारवाई चालू आहे. आनंदघाट टाकीवरील पाणीपुरवठा वाढविण्यासाठी कातोडीपाडा येथे ऑनलाईन पंप बसविण्याचे काम सुरू आहे. हे पंप बसवल्याने आपल्या विभागाला अधिकचा पाणीपुरवठा प्राप्त होणार असून जनतेला पुरेसे पाणी देणे आता शक्य होणार आहे. तसेच यामुळे वर्षानगर टाकीवरून पुरवठा रात्री अपरात्री न होता रात्री 10च्या आत करणे आता शक्य होणार आहे. आनंदगड नाका ते वर्षानगर टाकी येथील रस्त्याचे नूतनीकरणाचे काम प्रस्तावित आहे. छत्रपती शिवाजी मैदान याच ठिकाणी 2 मजली व सुसज्ज असे वेलफेअर सेंटर प्रस्तावित आहे. छत्रपती शिवाजी मैदान येथील खेळाच्या मैदानाच्या नूतनीकरणाचे काम व त्या ठिकाणी ओपन जिम देखील प्रस्तावित आहे. महानगरपालिकेच्या सदनामध्ये माझ्या पुढाकाराने व सर्वपक्षीय नगरसेवकाच्या संमतीने प्राण्यासाठी दफनभूमीच्या कामाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला असून त्यास मंजुरी देखील मिळालेली आहे. आपल्या विभागातील वर्षानगर स्मशानभूमीमध्ये धुराच्या योग्य व्यवस्थापनासाठी चिमणी बसवण्याचे काम देखील प्रस्तावित आहे. अमरदीप सोसायटी नाला, साने गुरुजी चौकातील नाला व खामकर नाला इत्यादी नाल्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम पण प्रस्तावित आहे. अशा प्रकारे विभागातील जनतेसाठी ही सर्व कामे मी अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करत असताना मला खरी प्रेरणा मिळाली ती माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छामुळे विभागामधील कार्य करीत असताना नेहमीच वडिलकीचा सल्ला देणारे शिवसेना नेते माननीय श्री लीलाधर डाकेसाहेब तसेच ज्यांचे मला अनमोल सहकार्य लाभले ते बीड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री सुधीर मोरे साहेब, विभाग प्रमुख माननीय राजेंद्र राऊत साहेब, महिला विभाग संघटिका माननीय सौ प्रतिमाताई चव्हाण, उपविभाग प्रमुख माननीय श्री सुरेश पाटील साहेब,
श्री सुभाष पवार साहेब, विभाग संघटक माननीय श्री सुनील मोरे साहेब, शाखा प्रमुख माननीय पार्टे साहेब, ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्ष प्रमुख माननीय श्री सुनील बागवे साहेब, युवा विभाग अधिकारी माननीय अजय भोसले साहेब, महिला शाखा संघटिका माननीय सौ प्रतीक्षाताई पवार, माजी महिला शाखा संघटिका माननीय मीनाक्षीताई गुरव, सर्व उपशाखा प्रमुख, महिला शाखा संघटिका, सर्व महिला व पुरुष गटप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी शिवसैनिक तसेच शिवसेना पुरस्कृत सर्व संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी आणि माझे जनता जनार्दन या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. एखादी महिला घराबाहेर पडून समाजकार्य करण्याचा ध्यास घेते तेव्हा तिला आवश्यक असणारे पाठबळ देण्याचे कार्य करणारे तितकेच महत्त्वाचे असतात. या संसाराच्या प्रवासाबरोबर सामाजिक कार्यात देखील मला समर्थपणे साथ देणारे माझे पती, वॉर्ड क्रमांक 118चे शाखा प्रमुख डॉक्टर सुबोध बावदाने, तसेच आमच्या कुटुंबावर नेहमी मायेची सावली ठेवणारे माझे आई वडील, सासू सासरे, तशीच माझी दोन्ही मुले सिद्धांत व तन्मय यांचे बोबडे बोल देखील नक्कीच उल्लेखनीय आहेत. या प्रवासात माझे मित्र, नातेवाईक, विभागातील विविध संस्था व मंडळाचे प्रतिनिधी तसेच पक्षाचे हितचिंतक या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार न मानता सदैव त्यांच्या ऋणात राहणे पसंत करते. शिवसेना शाखेच्या माध्यमातून विभागातील कामाच्या माध्यमातून लावलेले छोटेसे रोपटे आता सर्वांच्या सहकार्य, शुभेच्छा व आशीर्वादाच्या जोरावर आता वटवृक्ष होऊ लागले आहे. अशाच प्रकारचे सहकार्य व आशीर्वाद यापुढील काळात देखील मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.